कामगार केसरी रुईकर स्मृती व्याख्यानमाला आज नागपूरच्या या मोर भवन या ठिकाणी घेण्यात आली आहे आणि या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये लोकांनी ते सहभाग घेतला आणि या कार्यक्रमामध्ये मान्यवर साहेब सुद्धा जुळलेले आहेत त्यांच्याशी. आणि काय सांगणं जाणून घेऊ सर, आपलं पहिले सांगा, आज आपण इथे जो व्याख्यानमाला घेतली का सांगा विशेषतः. मी डॉक्टर श्रीनिवास कांदेवाले, रुईकर इन्स्टिट्यूटचा संचालक. आज आमच्याकडे डॉक्टर लोमटे यांचं जे भाषण आम्ही आयोजित केलं ते भारतीय परिप्रेक्षामध्ये साहित्यात कष्टकऱ्यांचं जग कसं असतं, त्यांच्या अडचणी, त्यांचं दुःख, हे सगळं त्यांच्या बोलण्यामधून अतिशय तीव्रपणे स्पष्ट झालं. आणि त्याच्यातून रुईकर इन्स्टिट्यूटला एक मुद्दा असा मिळाला की ह्या विषयावर आणखीन कार्य करण्याची गरज आहे. बाकीच्या विषयाचे जे अभ्यासक असतील त्यांनाही बरोबर घेऊन या प्रश्नाकरता जास्त वेळ खर्च करणं आवश्यक आहे आणि नव्या पिढीला काही जर मार्गदर्शन त्याच्यातून मिळू शकलं तर तो प्रयत्न करणं आमचं कर्तव्य आहे. व्याख्यानमालेच्या या कार्यक्रमामध्ये नवीन पिढीला काही नवीन शिकण्यालायक आणि काही नवीन बोध घेण्याचा या एक सुंदरसा उपक्रम राबवण्यात आला. व्याख्यानमालेच्या माध्यमातून एक जागृतीसुद्धा पहिल्याचं काम सुद्धा केलं. मान्यवर साहेबांनी आपल्याला विस्तारपणे माहिती सांगितली आहे. कामगार केसरी रुईकर स्मृती व्याख्यानमालामध्ये टीमल तुरात माझ्या पुतळ्याने शिरकत केली आहे आणि या व्याख्यानमालामध्ये विशेष काही कार्यक्रमामध्ये महत्त्वपूर्ण संदेश देताना आपल्याकडे मॅडम तर जुळलेले आहे. काय सांगू शकतो मॅडम, पहिलं असं आजच्या या व्याख्यानमालेमध्ये भारतीय साहित्यामध्ये जेवढे काही फार महत्त्वाचे लेखकांनी ज्यांचा उल्लेख डॉक्टर लोमटे यांनी केलेला आहे आणि फार सविस्तरपणे त्यांनी ती मांडणी केलेली आहे. तर शेतकरी आणि श्रमकरी या दोन जे भारताचं फार अविभाज्य अंग आहे त्यांचं जे जीवन आहे, त्यांच्या जीवनामधलं जे शोषणाची जी प्रक्रिया आहे, जे शोषण ते झेलत आहे, जे दुःख आणि जे त्यांचा जो अवमान होतो किंवा त्यांच्यावर हे जीणं लादलं जातं आणि त्यातून त्यांना कुठलाही आसरा मिळत नाही, तर त्यावर ज्या लेखकांनी फार उत्कृष्टपणे आणि फार प्रभावीपणे त्यांचं जीवन हे साहित्यातून मांडलेलं आहे. त्यावर अतिशय उत्कृष्ट डॉक्टर लोमटे यांचं आजचं वक्तव्य होतं आणि जेणेकरून की हे वक्तव्य यासाठीही फार महत्त्वाचं आहे. आणि ह्या कार्यक्रमाद्वारे रुईकर इन्स्टिट्यूटद्वारे आजचा जो कार्यक्रम आखला गेला तर त्यामधून हा संदेश जायला हवा की येणारी पिढी जी साहित्यापासून फार दूर गेलेली आहे, त्याला बरेच वेगवेगळी कारणं आहेत, तर त्यांना परत साहित्याशी जोडून माणसाला माणसाची ओळख करून देण्यासाठीचा हा जो एक फार मोठा उपक्रम आहे तो खरंच वाखाणण्यासारखा आहे. आणि मी या कार्यक्रमात उपस्थित राहून या क्षणी हे सांगू शकते की आणि माझी इच्छा पण आहे की असे कार्यक्रम आणखी व्हावेत की जेणेकरून येणारी नवी पिढी जी आहे, जी साहित्यापासनं आणि माणसापासनं वेगळी झालेली आहे, त्यांच्या जीवनाशी त्यांचा काहीही संबंध राहिलेला नाही आणि वैयक्तिक जीवनामध्येच ते गुरफटलेले आहे, तर त्यांना यातून चांगला बोध जावा एवढंच माझं म्हणणं आहे. नवीन पिढींचा या साहित्यापासून दूर जात आहे म्हणून एक जनजागृती फैलण्यासाठी हा साहित्यासाठी भारतीय साहित्यातील कष्टकरी जग याच्यावर आज इथे व्याख्यानमाला होती आणि या साहित्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत जनजागृती फैलावावी आणि नवीन या पिढीला शिकण्यासारखं भरपूर या साहित्यातून भेटणार आहे. मान्य मॅडमने आपल्याला विस्तारपणे माहिती सांगितली आहे. आपल्याकडे मान्यवर साहेब त्यांच्याशी जाणून त्यांचं काय मत आहे.
डॉक्टर आसाराम रोहिके साहेब सुद्धा आपल्या चॅनलचे थेट जुळलेले आहे आणि या कार्यक्रमामध्ये विशेष यांनी एक या कार्यक्रमाची दुराधा पाडली होती. काय सांगून सांगतो सर आपलं परिचित सर. माझं नाव आसाराम लोमटे. भारतीय साहित्यातील कष्टकऱ्यांचे जग या विषयावर काही विचार या ठिकाणी व्यक्त करण्याची संधी मला रुईकर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मिळाली आणि भारतीय साहित्यामध्ये व्यक्त झालेला जो श्रमिकांचा विचार आहे तो श्रमिकांचा विचार वेगवेगळ्या भाषेतला, वेगवेगळ्या लेखकांनी चित्रित केलेला, वेगवेगळ्या बोलीभाषेतून आलेला असा सगळा एका भारतीय कॅनव्हासवर टिपण्याचा प्रयत्न मी या व्याख्यानाच्या माध्यमातून केलेला आहे. साहित्य हे माणसाला विचार देतं, दिशा देतं, माणसाला मूल्यांसह कसं जगायचं ते शिकवतं. त्यामुळे आजची पिढी ही मोबाईलच्या माध्यमातून आणि इतर सगळ्या माध्यमातून वाचनापासून, पुस्तकांपासून जी दूर जात आहेत तर ती परत पुस्तकांकडे वळायला हवी. केवळ मुद्रित माध्यमाद्वारेच नव्हे तर समाज माध्यमातूनही साहित्यातला विचार हा मुलांसमोर, तरुणांसमोर उपलब्ध होऊ शकतो. तर भारतीय साहित्य समजून घेण्याचा प्रयत्न प्रत्येकानंच केला पाहिजे. भारताच्या साहित्य प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे. युवक वर्ग काही साहित्यापासून दूर जात आहे म्हणून त्यासाठी या साहित्याच्या व्याख्यानमालेमध्ये युवकांना जोडण्याचं काम या साहित्याच्या माध्यमातून करण्यात येत आहे आणि या साहित्याच्या एक सुंदर असा उपक्रम राबवून या जनजागृती सुद्धा फैलवली आहे. मानव साहेबांनी आपल्याला विस्तारपणे माहिती सांगितली आहे.